आमदार रोहित पवार ईडीला कागदपत्र पाठवणार आहेत। बारामती ॲग्रो घोटाळ्यामध्ये रोहित पवारांची 2 वेळा ईडी चौकशी झाली आहे। वकिलांमार्फत आता कागदपत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर येते। रोहित पवार यावेळी ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार नाहीयेत। कागदपत्र मागवले होते, मात्र आता त्यांच्या वकिलामार्फत ही कागदपत्र ईडी कार्यालयामध्ये नेली जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते। 2 वेळा रोहित पवार यांची ईडी चौकशी झाली आहे। बारामती ॲग्रो घोटाळा प्रकरणी ईडीकडून ही चौकशी होतीये। रोहित पवार यांची 2 वेळा आधी ईडी चौकशी झालेली आहे। आज ते ईडी चौकशीसाठी उपस्थित न राहता वकिलामार्फत या संपूर्ण संदर्भातील कागदपत्र पाठवणार असल्याची माहिती सध्या समोर येते। रोहित पवार यांचे वकील हे ईडी कार्यालयामध्ये जाऊन या प्रकरणाचे कागदपत्र घेऊन जाणार आहेत। रोहित पवार यांनी ईडीला कागदपत्र पाठवलेत। रोहित पवार यांची 2 वेळा ईडी चौकशी झाली आहे। बारामती ॲग्रो घोटाळ्यात रोहित पवारांची 2 वेळा ईडी चौकशी झाली आहे। तिसऱ्यांदा आता त्यांनी कागदपत्र हे आपल्या वकिलामार्फत पाठवले आहेत। रोहित पवार यांची ईडी चौकशी 2 वेळा ईडी चौकशी झालेली आहे। बारामती ॲग्रो घोटाळा प्रकरणी ही ईडीकडून चौकशी केली जाते। या संपूर्ण प्रकरणातील आता कागदपत्र घेऊन आज ईडी कार्यालयात त्यांना बोलावण्यात आलं होतं, मात्र आज वकिलामार्फत त्यांनी ही कागदपत्र ईडी कार्यालयामध्ये पोहोचवलेत। रोहित पवारांची 2 वेळा ईडी चौकशी झाली आहे। तिसऱ्यांदा ही ईडी चौकशी अर्थात कागदपत्रांची पडताळणी यावेळी होणार आहे। रोहित पवार यांनी आपल्या वकिलांमार्फत ईडीला कागदपत्र पाठवलेत। बारामती ॲग्रो घोटाळ्यात रोहित पवारांची 2 वेळा ईडी चौकशी ही झालेली आहे। जवळपास 8 ते 9 तास अशी ही चौकशी झाली होती।